नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप छान अशी स्लिंग बॅग बघणार आहे। अगदी शिवायला सोपी अशी स्लिंग बॅग तयार करणार आहोत। तर इथे मी मेन फॅब्रिक घेतले आणि नॉन वोवनचं फॅब्रिक घेतलेलं आहे। नॉन वोवन ऐवजी तुम्ही शॉपिंग बॅग वापरू शकता किंवा कुठलेही अस्तर घरातलं वापरू शकता। तर इथे मी हा जो मेन फॅब्रिकचा पीस आहे तर त्याला नॉन वोवन लावून चारही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे। त्याचं मेजरमेंट आहे 20 बाय 8 इंचचं। तर असे दोन पीस तयार करून घेतलेले आहेत। त्याला आतमध्ये नॉन वोवनचं फॅब्रिक जे आहे ते अटॅच करून घेतलेलं आहे। यातला एक पीस घेतला आणि हा जो पीस आहे तो सेंटरला फोल्ड केला। सेंटरला फोल्ड करून त्याला कट करून घेतलं मध्ये। त्यातला एक पीस घेतला आणि वरून इथे 2 इंचावर मार्किंग केलं आणि तो जो पार्ट आहे तो कटिंग करून घेतलेला आहे। तिथे झिप लावणार आहोत पॉकेट तयार करण्यासाठी। तर हा पार्ट कटिंग करून घेतला। आता मध्ये झिप लावून घ्यायची आहे। तर तेवढ्याच मापाची मी झिप घेतलेली आहे। खाली मेन फॅब्रिक सरळ ठेवले, त्याच्यावर झिप उलटी ठेवली आणि इथे स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर आतल्या बाजूने एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे, त्याच्यामुळे झिप व्यवस्थित सेट होते। आता हा जो दुसरी पट्टी आहे ती सुद्धा इथे ठेवून घ्यायची आहे आणि जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर आतल्या बाजूने अशा प्रकारे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आताच त्याच्या खाली एक नॉन वोवनचं फॅब्रिक ठेवलंय आणि हा जो पीस आहे तो त्याच्यावर ठेवलाय आणि त्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचे। एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलं तर हे पॉकेट आपल्या इथे तयार झालेलं आहे, पाहू शकता। आता हे जो मधला भाग आहे तर तिथे पण झिप लावून घ्यायची आहे। तर तेवढ्याच मापाची मी झिप घेतलेली आहे आणि ती झिप आहे इथे लावून घ्यायची आहे। झिप लावल्यानंतर आतल्या बाजूने टर्न करायचं आहे आणि इथे अगदी कडेने स्टिच करून घ्यायचं आहे। दुसरा एका साईडला लावून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा ही झिप अशी लावून घ्यायची आहे आणि हाही पार्ट आतमधल्या साईडला असा फोल्ड करायचा इथे आणि इथे एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर असा आपला हा जो एक पार्ट आहे तो तयार झाला। एक्स्ट्राचा असेल तर कट करून घ्यायचा आहे। इथे एक पट्टी घेतलेली आहे 4 इंचची आणि ती पट्टी जी आहे त्याचं सेंटर पॉइंट मार्किंग केलं ना अशा प्रकारे फोल्ड करून त्याला दोन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। स्टिच केल्यानंतर त्याच्या 2 इंचची पट्ट्या 2 कट करून घ्यायच्या आहेत। ही जी पट्टी आहे तिला साईडला आपण हुक अटॅच करणार आहोत त्याच्यामध्ये। तर ह्या मी 2 इंचच्या 2 पट्ट्या कट करून घेतल्या। याच्यामध्ये अशा प्रकारे जे हुक येतं ते लावून घ्यायचं आहे आणि इथे पट्टी जी आहे ती मधली जी झिप आहे त्याच्यावर जोडून घ्यायची आहे। तर व्यवस्थित लॉक करून घ्यायची शिलाई। तर इथे दोन्ही साईडला मी अशा प्रकारे इथे लावून घेतलेलं आहे। याला मी रेडीमेड बेल्टच यूज करणार आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बेल्ट त्याच कपड्याचा तयार करून लावू शकता। आता हा आपला एक पार्ट तयार झाला। त्याच्यावर दुसरा जो पार्ट आहे तो उलटा ठेवायचा आहे आणि चारही बाजूने त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर हे मी असं चारही बाजूने स्टिच करून घेतलं। चारही बाजूने स्टिच केल्यानंतर अशी एक पट्टी घ्यायची 2 इंचची आणि ती खालच्या बाजूने अशी फोल्ड करून लावायची आहे। एक्स्ट्राची जी पट्टी असेल ती कट करून घ्यायची आहे। तर असंच मी चारही बाजूंना करून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित आपली फिनिशिंग जी आहे ती आतून छान येईल। साईडला सुद्धा मी सेम त्याच प्रकारे पट्टी लावून कट करून घेतली एक्स्ट्राची पट्टी। आता बॅग सरळ करून घ्यायची आहे। बॅग सरळ करून घेतली। इथे आता बॅगला रेडीमेड बेल्ट यूज करणार आहे। तर मी इथे बेल्ट घेतलेला आहे अशा ब्लॅक कलरचा। त्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे 56 इंच आणि तो बेल्ट कट करून घेतला। इथे पहिल्यांदा लायटरच्या मदतीने इथे बेल्ट जो आहे त्याच्या जे एजेस आहेत ते लॉक करून घ्यायचे आहेत। आता इथे या साईडला बेल्टमध्ये घालून अशा प्रकारे इथे शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई लॉक करून घ्यायची व्यवस्थित। आता दुसऱ्या साईडला सुद्धा हा बेल्ट असा जोडून घ्यायचा आहे। हे जे कमी जास्त करण्यासाठीचं जे हुक असतं ते लावून घेतलेलं आहे मी पहिलं। त्यानंतर या बेल्टमधून असं घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही जी मधली लाईन आहे मेटलची तर त्याच्यातून अशा प्रकारे हा जो बेल्ट आहे तो काढून घ्यायचा आहे आणि इथे स्टिच करून घ्यायचे। तर इथे पण डबल शिलाई करून घ्यायची, शिलाई लॉक करून घ्यायची आहे। तर खूप सुंदर अशी आपली ही स्लिंग बॅग तयार झालेली आहे।
पाहू शकता इथे अगदी रेडीमेड सारखी स्लिंग बॅग तयार झालेली आहे। तर याला 3 पॉकेट इथे रेडी झालेत। इथे 1 पॉकेट आणि आतल्या साईडला 2 पॉकेट असे। ही बॅग जी आहे ती खालच्या बाजूने अशी ओपन राहते। तर हे असं राहू नये तर वेलक्रो लावून घेऊ शकता इथे, किंवा हाताने स्टिच करू शकता, किंवा ग्लूगनच्या मदतीने अशा प्रकारे स्टिक करून घेऊ शकता, जसं मी केलेलं आहे। तर अशा प्रकारे हे करून घेतलं आणि खूप सुंदर अशी आपली ही स्लिंग बॅग तयार झालेली आहे। ही स्लिंग बॅग घरातला कुठलाही कपडा वापरून तुम्ही तयार करू शकता। कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा। शिवण्याची अगदी सोपी पद्धत आहे। आवडली तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। भेटूयात पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।